लातूर शहरात जिल्हा परिषदेसमोर महिला परिचर महासंघाने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कमी मानधनावर काम करणाऱ्या महिलांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या प्रश्नांवर सरकार काय भूमिका घेणार आहे आणि या आंदोलनाचा त्यांच्यावर काय परिणाम होईल जाणून घेऊया। लातूर येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर सध्या महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ आणि युवा भीम सेनेच्या वतीने जोरदार ठिय्या आंदोलन सुरू आहे। राज्यामध्ये 1966 पासून प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये अंशकालीन महिला परिचर म्हणून काम करणाऱ्या या महिला गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत कमी मानधनावर सेवा देत आहेत। आजही त्यांना केवळ 3000 रुपये इतकं अल्प मानधन मिळतं, तेही नियमितपणे नाही। अनेक महिने त्यांना मानधन मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे। 1 जुलै 2025 पासून न्याय मिळेपर्यंत त्यांनी राज्यभर काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। त्यांची मुख्य मागणी किमान वेतन लागू करण्याची आहे। महागाईनुसार त्यांना किमान 30,000 रुपये मानधन मिळावं अशी त्यांची मागणी आहे। याशिवाय अंशकालीन हे नाव बदलून पूर्णकालीन परिचर करण्यात यावं, दरवर्षी गणवेश, भाऊबीज आणि अपघात विमा कवच मिळावं, निवृत्ती वेतन लागू करावं आणि रिक्त पदांवर त्यांच्या वारसांना प्राधान्य मिळावं अशा अनेक मागण्या घेऊन या महिला आंदोलन करत आहेत। या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून त्यांनी या प्रश्नांवर तातडीने चर्चा करून तोडगा काढावा अशी विनंती करण्यात आली आहे। परिषद महिला परिचर महासंघ जिल्हाध्यक्ष संगीता गवळी, आम्हाला गरजेवर किमान वेतन 30,000 रुपये मिळावे, अंशकालीन नावात बदल करावा, कोविड भत्ता मिळावा, विमा योजना लागू करावे आणि आमच्या वारसदारांना न्याय द्यावा त्या ठिकाणी। आणि 1 जुलैपासून काम बंद आंदोलन आहे, त्याच्यासाठी शासनाने आमची दखल घ्यावी आणि जर दखल नाही घेतली तर 11 तारखेच्या नंतर तीव्र आंदोलन घेण्यात येईल। हे आंदोलन किती दिवस चालणार आहे आणि सरकार यावर काय निर्णय घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार महिला परिचरांनी केला आहे।